परिपूर्ण सत्य। नमस्कार, आवाज न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मी आकाश भोसले आणि आता आपण पाहतोय की मावळ तालुक्यातल्या काही शहरांमध्ये कडक लॉकडाऊन हा जाहीर करण्यात आलेला आहे। 7 ते 12 मे दरम्यान हा कडक लॉकडाऊन असणार आहे। आरोग्य सुविधा वगळता संपूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे आणि आपण बघतोय की किराणा, भाजीपाला, दूध ह्या घरपोच सेवा सुरू राहणार आहेत। खरं तर याबाबतचा आढावा घेत असताना कामशेतवरून आमचे प्रतिनिधी शिवानंद कांबळे आपल्याला जोडून आहेत, त्याचबरोबर तळेगाव मधून इम्रान शेख आपल्या बरोबर जोडून आहेत। तर थोड्याच वेळात आपल्याला लोणावळ्यातून सुनील मस्के हे जॉईन होत आहेत। पहिल्यांदा आपण लोणावळ्यातली काही दृश्य पाहूयात, त्या ठिकाणी कशा पद्धतीचा लॉकडाऊन आहे आणि पोलिसांचा बंदोबस्त आपण पाहूयात। एकूणच ही दृश्य आपण लोणावळ्यातली पाहिली। तळेगाव मध्ये कशा पद्धतीचा हा लॉकडाऊन आहे, नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतो? इम्रान, कार्यरत आहे आणि आपण पाहू शकता प्रत्येक वाहनाची चौकशी केली जात आहे। प्रत्येक वाहनाला कागदपत्र विचारली जाते, त्यांच्याकडे कारवाईची तरतूद करण्यात आली आहे। त्यामध्ये त्यांच्याकडून प्रत्येक लॉकडाऊन आपण किती लोकांवर कारवाई केली का? सकाळी 7 वाजेपासून कारवाई केली। आता सर जसं आपण पाहिलं की आज सकाळपासून जसं सरने म्हटलं की आज सकाळपासून जे आहे नाकाबंदी करण्यात आली आहे आणि जवळपास 7 लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे। पर आता आपल्या बरोबर आपल्या प्रतिनिधी वैद्यकीय सेवा यांना कोणालाही येत नाहीये। आपल्या बरोबर आता आपल्या प्रतिनिधी रेश्मा फडतरे सुद्धा आहेत। एकूणच आपण पाहतोय की मावळ तालुक्यामध्ये दिवसेंदिवस मागच्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण जे आहेत हे त्याची आकडेवारी मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत होती आणि त्या प्रमाणामध्ये आपल्याला आरोग्य सुविधा ज्या आहेत त्याचा तुटवडा सुद्धा दिसून येतोय। खरं तर रेश्माजी, आपल्याकडून माहिती घेण्या अगोदर कामशेतवरून आपले प्रतिनिधी शिवानंद कांबळे आहेत। शिवानंदजी, तिथली काय परिस्थिती आहे? इथे संपूर्ण लॉकडाऊन आहे। रस्त्यावर माणसं फार तुरळक आहेत, फक्त दवाखान्यामध्ये जाणाऱ्या लोकांची गर्दी आहे। बाकी पोलिसांनी बंदोबस्त चोख ठेवला असून पवनानगर रोड, नाणे रोड सगळं ब्लॉक करून टाकलं आहे। त्यामुळे दरवेळची गाड्यांची ये जा असते
या इथे गाड्यांची यायचं दिसत नाही. फक्त गावात एक 2 व्हीलर काही दवाखान्यात येणारे पोल एवढेच फक्त चालू आहेत. बाकी संपूर्ण बंद इथं दिसून येत आहे. लोकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळलेलं दिसतंय आणि लोकांचा प्रतिसाद चांगला आहे आणि पोलिसांचं नियोजनही उत्तम शिवानंद जी, आम्हाला तिथल्या काही फुटेज पाहायला मिळतील का? हा, हे दाखवतोय. दिसतात का सर? हो, दिसतात. तर आपण पाहतोय की आता कामशेत मध्ये सुद्धा लॉकडाऊन आणि नागरिकांचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. तर रेश्माजी, आपण पाहतोय की मागच्या काही दिवसांपासून मावळ तालुक्यामध्ये मोठी रुग्णसंख्या वाढते. खर तर त्याची आकडेवारी आणि त्याबाबत प्रशासन कसं काम करतंय त्यावरती आपण बोलूयातच. मात्र तळेगाव दाभाडे येथील लिंब फाट्यावरती पोलिसांचा कशा प्रकारचा बंदोबस्त आहे त्याची काही दृश्य सुद्धा पाहूयात आणि मग आपण बोलूया. तर आपण पाहतोय की मावळ तालुक्यामध्ये अशा प्रकारे आता ठिकठिकाणी पोलीस बॅरिकेड्स लावून कडक बंदोबस्त करताना आपल्याला दिसत आहेत. नागरिक सुद्धा खरं तर या लॉकडाऊनला नागरिकांकडून सुद्धा चांगलं सहकार्य मिळत आहे. रेश्मा, आपण पाहतोय की मावळ तालुक्यामध्ये दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत होती आणि त्याच धर्तीवरती हा 7 ते 12 मे दरम्यानच्या लॉकडाऊन आणि हा निर्णय घेण्यात आलेला आहे. हो, जसं की आपण पाहतोय आपल्याकडे जी रोजची रुग्णसंख्या येते तर साधारण मावळ तालुक्यामध्ये
रोजचे 150 ते 200 रुग्ण आढळून येत आहेत आणि त्यातही शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात आपण पाहतो की कामशेत जे प्रमुख बाजारपेठ आहे मावळ तालुक्यातले, तर तिथे सुद्धा रुग्णसंख्या झपाट्याने वाढतीये आणि या सगळ्याचा ताण आरोग्य व्यवस्थेवर आलेला आहे. आपण बघतोय की लसींचा तुटवडा आहे, बरेचसे लसीकरण केंद्रही बंद करावी लागली आहेत. त्याचबरोबर ऑक्सिजन, रेमडेसिवीर याचं शॉर्टेज आहे, व्हेंटिलेटर्स बेड अवेलेबल नाहीये. तर या सगळ्या धर्तीवरती हे लॉकडाऊन करणं या व्यतिरिक्त दुसरा कुठलाच पर्याय शासनाकडे राहिला नाही. त्यामुळे 7 मे ते 12 मे या कालावधीमध्ये हे कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेलं आहे. पाहतोय की आपले प्रतिनिधी इम्रान शेख काही दृश्य आपल्याला दाखवत आहेत. इम्रान, माझा आवाज येतोय आपल्याला? येतोय सर. आता आपण कोणत्या ठिकाणी आहात आणि पोलिसांचा बंदोबस्त? सर, ज्याप्रमाणे मी याआधी आपल्याला सांगितलं की मी तळेगावचं जे मुख्य चौक आहे लिंबपाट्यावर मी त्यावेळेला होतो आणि त्यावेळेला तिथला पोलीस बंदोबस्त आपण पाहिला. सध्या मी आहे तळेगाव बाजारातील मुख्य बाजारपेठेतील चौक जिजामाता चौक, इथे मी उभा आहे. इथे सुद्धा आपण पाहू शकतो पोलिसांचा चौकाचा बंदोबस्त करण्यात आलेला आहे. एकंदरीत पोलिसांचा फौजफाटा इथे आहे आणि प्रत्येक गाड्याची ज्याप्रमाणे त्या ठिकाणी चौकशी केली जात होती त्याचप्रमाणे अगदी इथे सुद्धा चौकशी केली जात आहे. मात्र हे मुख्य बाजारपेठ असताना सुद्धा आपण पाहू शकता इथे पूर्णपणे शुकशुकाट आहे. मी काही छायाचित्रे आपल्याला दुकानाचे सुद्धा दाखवलेले आहे. प्रत्येक दुकान इथे बंद करण्यात आलेलं आहे आणि जे आहे दुकानदार वगैरे जे आहे आणि जे नागरिक आहेत त्यांच्याकडून चांगला असा प्रतिसाद पोलिसांना भेटतोय. सध्या माझ्यासोबत उपपोलीस निरीक्षक दापटे मॅडम आहेत, यांच्यासोबत आपण बोलणार आहोत. मॅडम काय म्हणणार, कशा प्रकारे आपण इथे बंदोबस्त केला आहे आणि नागरिकांचा कशा प्रकारे याला प्रतिसाद आहे? आम्ही सकाळी 7 वाजल्यापासून इथं बंदोबस्तला आलेलो आहे. नागरिकांचा चला, काही कारणास्तव इम्रान यांचा आपला संपर्क तुटलेला आहे, पण आपण पाहतोय की मागच्या काही दिवसांपासूनच मावळ तालुक्यामध्ये जी रुग्णसंख्या वाढत होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती आपल्याला दिसतंय की मावळ तालुक्यातल्या प्रमुख शहरांमध्ये आता हा 7 ते 12 मे दरम्यान कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. सर, काही तांत्रिक अडचणीमुळे थोडासा अडचण आली होती. मॅडम काय म्हणणार, बंदोबस्त करण्यात आला? आम्ही सकाळी 7 वाजल्यापासून इथं बंदोबस्तासाठी उपस्थित आहोत. सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा दूध काढण्यासाठी लोक बाहेर पडत होते. नंतर त्या अत्यावश्यक सेवा बंद झालेल्या आहेत. आता इथं जिल्हा उपकेंद्र असल्यामुळे फक्त डोस अत्यावश्यक सेवा आहेत ते फक्त लोक येत आहेत आणि जे विनाकारण फिरत आहेत त्यांच्यावर आम्ही करत आहोत, दंड वसूल करत आहोत. मॅडम, साधारणतः आपण सकाळपासून किती लोकांकडून दंड आकारला आहे आणि लोकांचा कशा प्रकारे प्रतिसाद आहे? काही लोक हुज्जत सुद्धा घालतात पोलिसांसोबत, असं सुद्धा दृश्य समोर आलं आहे. असं काय घडलं आहे का प्रकारे? हुज्जत नाही घालत, परंतु जर फिरत असेल तर आम्ही अशा लोकांकडून दंड वसूल करतो. मिनिमम 500 रुपये दंड आहे आणि जर दंड नाही भरला तर IPC कलम 188 प्रमाणे आम्ही खटला दाखवतो. तर असं आपण पाहिलं, मॅडमांनी आपल्याला माहिती दिली आणि नागरिकांकडून त्यांना चांगला प्रतिसाद भेटत आहे. मात्र जे विनाकारण बाहेर पडतात त्यांच्यावर नक्कीच दंडात्मक कारवाई करत आहे आणि त्यांचे जे दंडाला नकार देत आहेत त्यांच्यावरती खटले दाखल करण्यात आले आहेत. नागरिकांकडून काय कारण सांगून हे नागरिक बाहेर पडतायत आता? कारण काल आपण वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांच्याशी बोललो, त्यावेळेस त्यांनी आपल्याला आवाज न्यूजशी बोलताना सांगितलं की लोक जे हॉस्पिटलचं कारण सांगून बाहेर पडतायत, खरं तर आम्ही त्याची खातरजमा करणार आहोत, त्या हॉस्पिटलला फोन करणार आहोत आणि क्रॉस चेक करणार आहोत. तर आता नागरिक काय कारण सांगून बाहेर पडतायत? सर, आपण काही नागरिकांसोबत बोलणार आहोत. सर, काय म्हणणार, लॉकडाऊन आहे, आपण कशासाठी बाहेर पडलात घराच्या, काय कारण? मला पैसे करून मी कामाने मस्त घरी आले. लोकांनी सेफ्टी पाळली पाहिजे. ओके. दादा, काय म्हणतात, लॉकडाऊन आहे, आपण घराबाहेर काय कारणाने आलात? लसीसाठी आलो, लस घेण्यासाठी आलेला आहात. कुठे जाऊन घेणार लस आपण?
तसं जर आपण पाहिलं काही लोक कामाच्या बहाण्याने आणि काही लोक जे आहे लशीच्या बहाण्याने किंवा म्हणजे आपण म्हणतो आरोग्य सुविधेचा हे कारण देऊन बाहेर पडत आहेत. परत एकदा आपण एखाद्या अधिकारी सोबत आपण नक्कीच बोलूया की तुम्ही या संदर्भात जसा काल आपल्याला वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी बोलले होते, आम्ही चौकशी करणारे क्रॉस व्हेरीफाय करणारे हॉस्पिटलांसोबत. तर हे कितपत हे जे प्रक्रिया आहे कितपत राबवण्यात आलेली आहे हे आपण नक्कीच जाणून घेणार आहोत परत एखादा अधिकारी करून. तर अजून एक नागरिक आहे आपल्यासोबत, आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत. सर काय म्हणणार, कशासाठी तुम्ही बाहेर आले पूर्ण लॉकडाऊन असताना सुद्धा? दवाखान्यात झालं, दवाखान्यात आईला घेऊन झालं दवाखान्यात. तर आपण अशा प्रकारे पाहू शकतो फक्त आणि फक्त वैद्यकीय सुविधा आणि जे कंपनीला जे पास देण्यात आलेला आहे किंवा कंपनीचे कामगार आहेत त्यांना मुभा देण्यात येत आहे. बाकी जे त्याचप्रमाणे सर अजून एक ठिकाणी जे बंदोबस्त करण्यात आलेला आहे, बॅरिकेड लावण्यात आलेले आहे, तिथले सुद्धा दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवणार आहोत. चला तर आपण आता आपले प्रतिनिधी शिवानंद कांबळे यांच्याकडून कामशेतला कशा पद्धतीने खरं तर प्रतिसाद भेटतोय, तिथल्या लॉकडाऊनची काय परिस्थिती आहे हे जाणून घेऊया. शिवानंदजी, माझा आवाज येतोय? येतोय. मला तिथले काही फुटेज पाहायला फुटेज प्रेक्षकांसाठी तिथल्या फुटेज लॉकडाऊन हायवे जवळचा असणार. हॅलो सर, हायवे जवळचा असणारा पवननगर रोड तो काठ्या लावून पडदा लावून बॅक केलेला आहे. तिकडनं येणाऱ्या पब्लिकांना तिथं आणून ठेवलेलं आहे. पोलीस चौकशी करतात आणि परत पाठवून देतात. तरी काही काही लोक अशी आतमध्ये गाडी बाहेर लावून आतमध्ये येताना दिसतात. पण आपल्याला त्या ठिकाणची हायवेवरून बाहेर ना म्हणजे गावातनं बाहेर बोला काही काही लोक गावातून बाहेर जाणार पण दिसतात आणि हायवे पूर्णपणे चालू आहे. बर, जाता येत नाहीये का सर? नाही रस्ता पूर्णपणे बंद केलेला काही काही लोक दवाखान्यात मेडिकल मध्ये जायचे. हा पूर्णपणे रस्ता बंद केलेला आहे. अच्छा, म्हणजे पोलीस बंदोबस्त आहे. पोलीस आहेत तिथे, आहे एक पोलीस आहे तिथे, एकच त्यांच्याकडनं आपल्याला जाणून घेता येईल का की तिथली परिस्थिती काय आहे? पोलीस बोलतील. ओके बोलतो. ओके, 1 मिनिट. तर आपण पाहतोय रेश्मा की दिवसेंदिवस जी काही रुग्णसंख्या वाढते आणि त्या पार्श्वभूमीवरती आता आपल्याला दिसतंय की हा लॉकडाऊन आहे. शिवानंदजी बोला. हॅलो सर, बोला. नमस्कार. काय परिस्थिती आहे? लोकांचा कसा प्रतिसाद मिळतोय? लोकांचा प्रतिसाद उत्तमच आहे. लोक सहकार्य करतात. आपण 12 तारखेपर्यंत जे लॉकडाऊन ठेवले, फक्त आपण इमर्जन्सी मध्ये दवाखाना मेडिकल हेच चालू आहे. याच्या व्यतिरिक्त पब्लिक बाहेर फिरत नाही. 2 कारणांचे. नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे. बर, एकूणच आपण रेश्मा पाहतोय की मागच्या काही दिवसांपासून जी काही रुग्णसंख्या वाढत होती आणि त्या पार्श्वभूमीवरचा हा निर्णय आपण सातत्याने आवाज न्यूजच्या माध्यमातून खरं तर इथल्या प्रशासनाला, लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारले होते की जी काही गर्दी होत होती, जी रुग्णसंख्या वाढत होती आणि खरं तर रुग्णसंख्या आटोक्यात येण्याचं
नाव घेत नव्हती आणि आपण याबाबतचे अनेक प्रश्न सुद्धा विचारलेले होते. आणि आपण पाहतोय की आता ही एकूणच 7 ते 12 मे दरम्यानचा हा लॉकडाऊन मावळातल्या प्रमुख शहरांमध्ये आहे. बरोबर आहे. खरं तर आपण पाहिलं होतं, आपण आवाज न्यूजच्या माध्यमातून या संदर्भात बऱ्याच वेळा बातम्याही प्रसारित केल्या होत्या की गर्दी, आणि ही गर्दी आटोक्यात आणणं प्रशासनालाही तितकंसं सोपं नव्हतं. कारण जे जीवनावश्यक वस्तू आपण म्हणतो की फळं, भाजीपाला, किराणा, याच्यासाठी मोठ्या प्रमाणात रोज गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळत होती. तळेगाव, कामशेत ही जी बाजारपेठा आहेत किंवा वडगाव, लोणावळा या ठिकाणी ही गर्दी सातत्याने पाहायला मिळत होती. नागरिक म्हणजे ज्या पद्धतीने नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करायला हवं ते केलं जात नव्हतं. त्याचबरोबर काही अशाही केसेस आपल्याकडे आल्या होत्या की रुग्ण एकदा चाचणी केल्यानंतर जो 2 ते 4 दिवसांचा कालावधीमध्ये जात होता, त्या कालावधीमध्ये ते रुग्ण घरात थांबत नव्हते, तर ते बाहेर पडत होते. तर अशाही काही केसेस आपण पाहिल्या होत्या. त्याच्यामुळे हा जो कोरोनाचा प्रसार होता तो झपाट्याने वाढत होता. आणि गेल्या महिन्याभरात आपण पाहिलेले जी आकडेवारी आपल्याकडे आलेली आहे त्यानुसार जर आपण पाहिलं तर दिवसेंदिवस त्या आकडेवारीमध्ये वाढ होताना दिसतीये. आणि मावळ तालुक्यामध्ये जेवढ्या आरोग्य संदर्भातल्या ज्या सोयी सुविधा आहेत त्या सुद्धा अपुऱ्या पडायला लागल्या होत्या. त्यामुळे हे लॉकडाऊन करणं हे अनिवार्य होतं. रेश्मा, प्रश्न उपस्थित होत आहेत जे कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत आणि मावळातल्या कोरोना सेंटरमध्ये खरं तर त्यांना दाखल करण्यात येत आहे. आणि आपण पाहतोय की कालच जे आपण वार्तांकन केलं होतं ते कोविड सेंटरमध्ये आजारांना आमंत्रण भेटतंय. हो, हेही तितकंच खरं आहे. कारण आपण तिथल्या रुग्णांच्या प्रतिक्रिया पाहिलेल्या आहेत. जे रुग्ण तिथे ऍडमिट आहेत तर त्यांच्याकडनं आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत की तिथे त्यांना जे जेवण दिलं जातंय ते अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे. म्हणजे आता त्या जेवणाचं कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलंय आणि कोणाकडनं ते जेवण येतंय यावरती कोणाचा कंट्रोल आहे हे पाहणं खरं तर खूप गरजेचं आहे. कारण काही रुग्णांच्या रेश्मा, जे प्रशासन दावे करत होतं की कशा पद्धतीच्या आम्ही आरोग्य सुविधा आणि इतर ज्या सुविधा आहेत ते उपलब्ध करून देतोय ते फोल ठरतंय असं सुद्धा चित्र समोर येत आहे. अगदी म्हणजे एकीकडे प्रशासनाकडनं दावे केले जात आहेत की आम्ही जास्तीत जास्त चांगल्या सोयी सुविधा या रुग्णांना पुरवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु जर कालचं आपण चित्र पाहिलं तर हे दावे पूर्णपणे फोल ठरलेले आहेत हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि त्या रुग्णांकडनं आपल्याला तशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या रुग्णांच्या जे प्रॉब्लेम्स ते तिथे फेस करतायत. रेश्मा, मी थोडस आपल्याला थांबवतोय. आपले प्रतिनिधी इम्रान शेख. इम्रान, आवाज येतोय? येतोय सर. हा, आता आपण कोणत्या भागामध्ये आहात? अगदी सर, मी जे हे आपल्याला फुटेज दाखवतोय हे तळेगाव स्टेशन भागाचे आहे. आणि इथे आपण पाहू शकता कशा प्रकारे पोलिसांचा इथे सुद्धा बंदोबस्त आहे, बॅरिकेड लावण्यात आलेले आहे. आणि पण त्या ठिकाणी आपल्याला इम्रान, त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय की नागरिक मोठ्या प्रमाणावरती बाहेर दिसत आहेत, ज्या मी आपल्या पाठीमागं गाड्या पाहतोय त्यावरून. अगदी सर, हे जे रस्ता आहे हे स्टेशन चौक आहे आणि तळेगाव चाकणला जोडणारा हा रस्ता आहे. त्यामुळे नेहमी या रस्त्यावर वर्दळ असते, नागरिकांचा ये-जा असतो आणि या ठिकाणी नेहमीच गर्दी असते. मात्र आपण पाहू शकता पोलिसांकडून प्रत्येक वाहन इथे अडवलं जात आहे आणि त्या वाहनांची चौकशी केली जात आहे. इथे पोलिसांसोबत पोलीस मित्र दलाचे सुद्धा कार्यकर्ते उभे आहेत आणि पोलीस सहाय्यक निरीक्षक साळीसर सुद्धा उभे आहेत. आपण नागरिक आणि तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या काही प्रतिक्रिया मिळतील का? सर, ग्राम सुरक्षा दलचे एक कार्यकर्ते आहे, आपण त्यांची प्रतिक्रिया सर्वात आधी घेऊया. कशा प्रकारे हे काम करतायत, काय म्हणणार आहे? आपला व्हिडिओ बंद झाला इम्रान. येस सर, कॅमेरा चेंज करतो. दादा, काय म्हणणार, कशा प्रकारे आपण पोलिसांना इथे सहकार्य करतोय आणि कशा प्रकारे हे जे लॉकडाऊन आहे त्याची अंमलबजावणी आपण करतो? नमस्कार, मी शंकर जंगम, ग्राम सुरक्षा दल तळेगाव दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज या स्टेशन चौकामध्ये साळी साहेब यांच्यासोबत कडक नाकाबंदी दरम्यान आम्ही ते काम करत आहोत. समाजाच्या दृष्टीने आम्हाला जी संधी मिळालेली आहे पोलिसांसोबत काम करण्याची, त्याबद्दल आम्ही प्रशासनाचे या भास्कर जाधव साहेब यांचे
प्रकाश साहेबांचे मनापासून आभार मानतो आणि आम्हाला त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. सर याचप्रमाणे आपण सहाय्यक पोलीस निरीक्षक साळी सर सोबत बोलणार आहोत. सर काय म्हणणार, लोकांचा कशा प्रकारे प्रतिसाद आहे? खरं तर हे जे चौक आहे नेहमी इथं वर्दळ असते, नेहमी इथं गर्दी असते, तर आपण या ठिकाणी कशा प्रकारे ही परिस्थिती हाताळताय? लॉकडाऊनचं आपण अंमलबजावणी करतो. अंमलबजावणी करणं प्रत्येक नागरिकाचं आद्य कर्तव्य आहे. त्यामुळं पोलीस असो किंवा ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य असो किंवा इतर कोणी असो त्याची लॉकडाऊनच्या नियमाचं पालन केलंच पाहिजे. या ठिकाणी लॉकडाऊनचं नियम पालन करण्यासाठी या ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अत्यावश्यक जे लोक जात आहेत त्यांना फक्त आपण येण्यासाठी अलाउड करतोय. त्या ठिकाणी नाकाबंदी करून जे विनाकारण फिरणारे लोक आहेत त्यांच्यावर देखील आपण कारवाई करतोय. या अशा पद्धतीने सीपी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली डीसीपी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एसीपी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या तळेगावामध्ये संपूर्ण 5 दिवसाचं जे लॉकडाऊन जाहीर केलेलं आहे 7 ते 12 त्या दरम्यान अत्यंत कडक पद्धतीनं अंमलबजावणी करून विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. साळीसाहेब, जसं आपण बोलले आणि याच्या व्यतिरिक्त बाकी अधिकारी पण बोलले आहे की फक्त जे आहे वैद्यकीय सेवांना मुभा देण्यात येत आहे. त्याप्रमाणे आपण वैद्यकीय जे कागदपत्रे आहे त्याची काय पडताळणी करताय का? आणि त्याशिवाय जे हॉस्पिटल वगैरे आहे त्यांना काय क्रॉस व्हेरीफाय करताय का? यांची काय अपॉइंटमेंट आहे का किंवा यांचे कोण नातेवाईक ऍडमिट आहेत का? खातरनामा केली जाते त्यानंतरच त्याला पुढे पाठवलं जातं. तर बरेचसे नागरिक वैधानिक कारणासाठी बाहेर पडतात, म्हणजे खरंच त्यांचे कोणतरी नातेवाईक आजारी असतात त्या कारणासाठी बाहेर पडतात. जे कोणी खोटं बोलून बाहेर पडतात त्याच्यावर कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत. आणि हॉस्पिटलला आणि त्यांचे रिपोर्ट पाहूनच आपण त्यांना पुढे जाण्याच्या सूचना करत आहोत. सर, एकंदरीत आपण जर का पाहिला, हा लॉकडाऊनचा पहिला दिवस आहे. नागरिकांना या आधी सूचना देण्यात आल्या होते, पण मात्र आज नागरिकांमध्ये काय ताण जाणवतोय का तुम्हाला? हे जे अचानक करण्यात आलेलं आहे यामुळे काय ताण जाणवतोय का तुम्हाला नागरिकांमध्ये? नागरिकांमध्ये ताण तसा काही जाणवत नाही, पण लॉकडाऊनमुळे प्रत्येक जण थोडासा डिस्टर्ब झालेला आहे. अगदी सर. जसं आकाश सर आपण पाहिलं की आपल्यासोबत होते सहाय्यक पोलीस निरीक्षक साळी सर यांच्या बोलण्याप्रमाणे जसं हे बोलले आहेत, नागरिकांच्या मात्र नागरिक थोडेसे अचानक हे जे लॉकडाऊन ची अंमलबजावणी करण्यात आली आहे यामुळे थोडेसे नागरिक कुठेतरी डिस्टर्ब आहेत. तर आपण नागरिकांच्या काही प्रतिक्रिया मिळतील का इम्रान? नागरिकांच्या काही प्रतिक्रिया मिळतील का? अगदी सर, आपण काही नागरिकांसोबत सुद्धा बोलायचा प्रयत्न करणार आहोत. मी बॅरिकेडच्या त्या साईडला जातो आणि या साईडला जाऊन आपण नागरिकांसोबत बोलणार आहोत. एक नागरिक आपल्यासोबत आहे तिथं, स्थानिक दिसतात बहुतेक. सर, काय म्हणणार का? आता लॉकडाऊनची अंमलबजावणी झाली आहे, लॉकडाऊन चालू आहे, आपण काय कारणाने बाहेर पडलो आहोत? हॉस्पिटलला गेलो आहोत. अजून एक नागरिक आपल्यासोबत आहे. सर, काय म्हणणार, कशासाठी आपण बाहेर लस घ्यायला चाललो हॉस्पिटलमध्ये? जसं सर आपण पाहताय की जवळपास प्रत्येक नागरिक हा वैद्यकीय कारण देऊन बाहेर पडतोय. कोणी म्हणतोय की लस घ्यायला चाललोय, कोणी म्हणताय की आई आजारी आहे किंवा कोण नातेवाईक आजारी आहे त्यांना भेटायला चाललेलो आहे. अजून काही नागरिक आपल्यासोबत आहेत, आपण विचारणार आहोत. सर, काय म्हणणार, लॉकडाऊन असताना आपण बाहेर पडण्याचं काय कारण? काहीच कारण नाही. दागिने ठेवून एक 7 ते 8 महिने झालं होतं. हे अभिजय बँकमध्ये गिने आलो होतो. दागिने सुटले आणि घरी निघाले. इम्रान, ही प्रतिक्रिया मला नीट समजली नाहीये. सर, त्यांचं म्हणणं असं होतं, त्यांनी दागिने आपले बँकेमध्ये घाण ठेवले होते आणि ते आज ते सोडवण्यासाठी आले होते आणि दागिने सोडून ते घरी चालले. सर, काय म्हणणार, आपण बाहेर आले आता सध्या लॉकडाऊन? आईला हॉस्पिटलला नेलं होतं आपण. तर आपण पाहू शकता इथे मोठे रांगा लागलेल्या आहेत, कारण पोलीस प्रत्येक गाडी इथे अडून त्यांची बसून चौकशी करत आहात. सर, काय म्हणणार, आपण कशासाठी बाहेर आलात? टॅक्स भरायला. नगरपालिकेला टॅक्स भरण्यासाठी हे जे आपले भाऊ आहेत ते बाहेर पडले होते. भरपूर नागरिक आता आपण पाहू शकता. सर, या ठिकाणी जे आहे भरपूर नागरिकांची वर्दळ दिसून येते. सर, काय म्हणणार, आपण कशासाठी बाहेर आलात?
दवाखान्यात घेऊन गेलो होतो. बाळाला दवाखान्यात घेऊन गेले होते. तसं आपण पाहू शकता, असा प्रत्येक नागरिक कुठल्या ना कुठल्या वैद्यकीय सेवेसाठी किंवा वैद्यकीय कारणासाठी बाहेर पडताना आपल्याला दिसून येत आहे. लस घ्यायला गेले होते सर आपल्याला. इम्रान हा सर. लस सुरू आहे का? म्हणजे आपल्याला कमेंट मध्ये काही प्रश्न येत आहेत की लसींचा तुटवडा आहे, लस मिळत नाहीये. मात्र लसीचं जे नागरिक कारण सांगतायत, कुठल्या ठिकाणी लस सुरू आहे हे सुद्धा जाणून घ्या, म्हणजे इतरांना त्याचा फायदा होईल. अगदी सर, अगदी. आता हे जे मी इथं उभं आहे स्टेशन चौकात ना, तिथून परत मला जावं लागेल माता चौकात. तिथं जे लसीकरण केंद्र आहे तिथून आपण लाईव्ह करूया. नक्कीच आपण प्रेक्षकांना हे यासाठीच मदत करणार आहोत आणि खरंच लस चालू आहे का हे नक्की आपण प्रेक्षकांना दाखवून देणार आहोत. नक्की. आता खरं तर आपण पाहतोय की आपले कामशेतचे प्रतिनिधी शिवानंद कांबळे काही फुटेज आपल्याला दाखवत आहेत. त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय की पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा आहे. खरं तर आपल्याला शिवानंदजी, तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या काही प्रतिक्रिया मिळतील का? नागरिकांच्या प्रतिक्रिया मिळतील का? येस, नागरिकांना पण पोलिसांना मिळतील. आता आम्ही नाणे रोडला उभा आहे. नाणे रोड म्हणजे नाणे मावळ जोडला कामशेत रस्ता. तिथं खूप गर्दी असते. आज पोलिसांचा बंदोबस्त चोख असल्यामुळे तिथं पोलीस लोक प्रत्येकाला जातीने चौकशी करूनच बाहेर सोडण्यात त्यांना परत पाठवत आहेत. आपण काही पोलीस साहेबांशी बोलूया. आणि शेख साहेब बोलतात आपल्याशी. ते कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीत कंटेनमेंट झोन डिक्लेअर केलेला आहे कामशेत भागात. कुठल्याही लोकांना बाहेर जाता येणार नाही, कुणी बाहेरचा आत येणार नाही. त्यासाठी आमचा बंदोबस्त लावण्यात आला असून आणि प्रत्येक वाहनाची कसून चौकशी करूनच पुढचं हे निर्णय घेत आहेत पोलिस. विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचं काम चालू आहे, जेणेकरून एक कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणून हे सगळी उपाययोजना माननीय श्री जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे. पण नागरिक जे ये जा करतायत तर काय कारण सांगतायत? नागरिक ये जा करतायत, कारण काय सांगतायत? नागरिकांचं कारण म्हणजे जाण्या येण्याचं फक्त हॉस्पिटलचं प्रमाण जास्त आहे, जाणाऱ्या येणाऱ्या लोकांचं औषधासाठी हॉस्पिटलमध्ये. बाकी इतर कारणाकरिता लोक जास्त बाहेर फिरताना दिसून येत नाहीयेत. आणि नागरिक जे बाहेर पडतायत हॉस्पिटलचं आरोग्य सेवेचं नाव सांगतायत, पण त्याचं क्रॉस चेक आपण करतोय का? आमच्याकडनं पूर्णपणे त्याचं क्रॉस चेकिंग होतंय की तो खरंच जातोय का, खरंच हॉस्पिटलला वगैरे सगळी खात्री करूनच आम्ही लोकांना हॉस्पिटलसाठी अत्यावश्यक सेवेत फक्त हॉस्पिटल मेडिकल याच्यासाठी सोडतोय. बाकी इतर कुठल्याही कारणाकरता लोकांना बाहेर फिरून देत नाही किंवा इतर ठिकाणी सोडण्यात येत नाहीये त्यांना. चालेल, दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. शिवानंदजी, आपण असेच जोडून राहा, अन्य प्रतिक्रिया सुद्धा आपण जाणून घेऊयात. खरं तर आपण तळेगाव असेल, कामशेत असेल, इथला एकूणच काही नागरिकांच्या प्रतिक्रिया, त्या ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे, पोलीस अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या. मात्र लोणावळ्यातली काय परिस्थिती आहे त्याची पुन्हा एकदा आपण काही दृश्य पाहूया. तर आपण पाहतोय की अशा प्रकारे लोणावळा असेल, कामशेत असेल आणि तळेगाव शहरामध्ये लॉकडाऊन हा पाळला जातोय आणि नागरिकांचं त्याला चांगलं सहकार्य मिळतंय. पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. रेश्मा, मात्र ही जी काही रुग्णसंख्या वाढते, खरं तर लोकप्रतिनिधी असतील, प्रशासन असेल, कमी पडतंय असं वाटतंय? नक्कीच. म्हणजे आपण इथे म्हणू शकतो की जी गर्दी आपण पाहत होतो गेल्या काही दिवसांमध्ये, जीवनावश्यक वस्तूंची खरेदी असेल किंवा अन्य काही कारणांमुळे जे नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी एकच जमत होते, म्हणजे वाहतूक वर्दळ जर असेल तर गोष्ट वेगळी, पण एका ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात, म्हणजे आपण पाहिलं की तळेगाव नगर परिषद
नर्मदेला लागून असलेल्या ठिकाणी एक बाजार भरला जातो. रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाले आणि विक्रेते भाजी आणि फळं घेऊन बसलेले असतात. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी, रोजचीच गर्दी आपण पाहत होतो, परंतु प्रशासनाकडून तिथे कुठल्याही प्रकारची खबरदारीची उपाययोजना करण्यात आली नव्हती. त्या संदर्भात आपण आपल्या आवाज न्यूजच्या माध्यमातून बातम्याही केल्या होत्या की इथे होणारी जी गर्दी आहे त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं पोलीस प्रशासन व तळेगाव नगर परिषदेचं हे काम आहे. आणि याच्यामध्ये जे कोणी स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी थोडंसं लक्ष घालणं खरं तर गरजेचं होतं, परंतु ते झालेलं दिसलं नाही. तशीच परिस्थिती कामशेतमध्येही होती की कामशेतमध्ये आपले जे प्रतिनिधी आहेत शिवानंद कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार कामशेतमध्ये जेव्हा हे मागच्या काही दिवसांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकानं बंद ठेवली गेली होती, तरी काही ठिकाणी म्हणजे बाजारामध्ये काही ठिकाणी शटर अर्धे उघडे ठेवून वगैरे विक्री काही वस्तूंची केली जात होती. तर यावर सुद्धा प्रशासनाने अंकुश ठेवणं खरं तर गरजेचं होतं. मगाशी लसीचा एक विषय निघाला, तर आता मला माझ्याकडे आलेल्या माहितीनुसार तळेगावमध्ये जे काही लसीकरण 4 केंद्रांवरती सुरू आहे, परंतु तिथे आपण डिरेक्टली जाऊन लस घेऊ शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला नोंदणी करणं, जी काही वेबसाईट आहे त्याच्यावरती नोंदणी करणं अनिवार्य आहे. बऱ्याचशा नागरिकांना याविषयी पूर्ण कल्पना नसल्यामुळे लोक तिथे जात आहेत आणि गर्दी करतायत, परंतु तिथे जाऊन गर्दी करून किंवा रेश्मा, यासाठी ज्यांना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी अडचणी येत आहेत, रजिस्ट्रेशन करण्यासाठी अडचणी येत आहेत, त्यासाठी हेल्पलाईन म्हणून अशी काही सुविधा मावळ तालुक्यामध्ये उपलब्ध नाहीये का? नाही, याविषयी अजून तरी काही तशी ठोस अशी माहिती मिळालेली नाहीये की अशी काही हेल्पलाईन किंवा काही आहे का. परंतु ऑनलाईन जे लसीकरणाची जी वेबसाईट आहे त्याच्यावरनच रजिस्ट्रेशन आता सध्या तरी होऊ शकतंय. परंतु जे वयस्कर नागरिक आहेत किंवा ज्यांना हे सगळं वापरता येत नाहीये ते नागरिक तिथे जात आहेत हेलपाटे. या संदर्भात आज शक्य झालं तर आपण एक रिपोर्ट करूयात, जेणेकरून नागरिकांना माहिती पडेल की कशा पद्धतीने ते लसीकरणाची प्रक्रिया करू शकतात किंवा लसीकरण कशा पद्धतीने होऊ शकतं. कारण आपण आपल्याकडे काही फुटेज आलं होतं, त्याच्यानुसार आपण पाहिलं की लसीकरण केंद्रावरती पण नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. कारण नागरिकांना त्याची पुरेशी माहिती नसल्या कारणाने हा सगळा गोंधळ उडालाय. तर यासाठी प्रशासनाकडून एखादी वेबसाईट किंवा एखादा हेल्पलाईन नंबर, जसं आपण बघितलं की ग्राम सुरक्षा दल त्यांनी स्थापन केलेलं आहे की जो गर्दीवरती किंवा या लॉकडाऊन मध्ये नियंत्रण आणतोय, किंवा आपण पाहतो की रात्रीच्या समय सुद्धा हे लोक गस्त घालत असतात. तर अशा प्रकारचे काही स्वयंसेवक किंवा स्वयंसेवी संस्था त्यांचे हेल्पलाईन नंबर्स देऊन इथे लसीकरणाची जी मोहीम आहे ती चांगल्या पद्धतीने राबवता येऊ शकते प्रशासनाला. नक्की. आता आपण पाहतोय की देशभरात आणि राज्यामध्ये सुद्धा लसींचा मोठ्या प्रमाणावरती तुटवडा आहे. लस कमी प्रमाणामध्ये उपलब्ध आहे आणि अशा वेळी अनेक ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना विनाकारण त्या ठिकाणी जाणं आणि पुन्हा लस न घेता परत घरी परतणं, अशा प्रकारचे अनेक प्रकार सुद्धा घडताना आपल्याला दिसत आहेत. मावळ तालुक्यामध्ये सुद्धा आपल्याला तीच परिस्थिती दिसते आणि त्यामुळे खरं तर आपण एक प्रशासनाला आवाज न्यूजच्या माध्यमातून आवाहन सुद्धा करूयात की खरं तर अशा प्रकारे ज्येष्ठ नागरिक जे आहेत खरं तर त्यांना जो नाहक त्रास होतोय त्यासाठी काही हेल्पलाईन सुविधा आपण उपलब्ध करू शकतो का, याबाबत सुद्धा आपण प्रशासनाला खरं तर प्रश्न विचारणार आहोत. शिवानंद, माझा आवाज येतोय शिवानंदजी? हा, येतोय. हा, येतोय सर. मी आता मी आपल्या पाठीमागे पाहतोय. माझी सरपंच कामशेत वसंत काळे साहेब माझ्या बरोबर आहेत, ते आपले बोलू इच्छित आपल्याशी. हा, नमस्कार सर. नमस्कार, बोला. काय परिस्थिती आहे तिथली कामशेत? नाही, आता कामशेतची परिस्थिती आता छान आहे. सगळीकडे लॉकडाऊन व्यवस्थितपणे चालू आहे. पोलिसांची पण चांगल्या प्रकारे काम सेवा चालू आहे इकडे आपल्या इकडे. आणि आता वर्दळ पण खूप कमी आहे. आता फक्त दवाखान्यासाठी किंवा मेडिकल साठी जी येणार लोक तेवढीच लोक फक्त येतात तिथं कामशेतमध्ये. बाकी सध्या बंद आहे आपल्या इकडे. म्हणजे नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे? हो, चांगला प्रतिसाद आहे. चला, आपल्या बरोबर आपले प्रतिनिधी पुन्हा एकदा जोडून आलेले आहेत. इम्रान, माझा आवाज येतोय? येतोय सर. चला, आपलं ठिकाण सांगा आणि आपण लसीकरण केंद्रावरती आहात. कुठलं हे लसीकरण केंद्र आहे? अगदी सर. सर, हा जो लसीकरण केंद्र आहे हा तळेगाव
लसीकरण केंद्र आहे. प्राथमिक रुग्णालयाचं हा लसीकरण केंद्र आहे. आपण इथं पाहू शकता. जसं मी आपल्याला दाखवलं की लोकांनी इथे गर्दी केलेली आहे लसींसाठी. मात्र इथले जे प्रभारी वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांच्यासोबत आपण बोलायचा प्रयत्न करणार आहोत आणि कशा प्रकारे लस उपलब्ध होते आणि कशा प्रकारे लस देण्यात आले लोकांना ते आपण त्यांच्याकडून स्वतः आपण जाणून घेणार आहोत. सर, काय म्हणणार, इथे जे लोकांनी लसींसाठी घेण्यासाठी गर्दी केलेली आहे किती प्रमाणात लस इथे आले होते आणि सध्या किती लस उपलब्ध आहे, काय म्हणणार? आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाभाडे या ठिकाणी आठवड्यातून 3 ते 4 दिवस साधारण 500 ते 1000च्या आसपास लसी येत असते. परंतु आज फक्त कोविशिल्ड या व्हॅक्सिनचे 150 डोस आम्हाला सकाळी उपलब्ध झाले. त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांना या ठिकाणी जे लसीकरण करून घेण्यासाठी आले होते त्यांना परत घरी जावे लागले. त्यामुळे त्यांच्या रोषाला आम्हाला सामोरे जावे लागले. तर आम्हाला एवढी विनंती आहे की आम्हाला जर योग्य प्रमाणात जर लसीचा उपलब्धता झाली, योग्य प्रमाणामध्ये अपेक्षेप्रमाणे जर लस या ठिकाणी उपलब्ध झाली तर 100% लोकांचं लसीकरण, कोविडचं लसीकरण आम्हाला या ठिकाणी करता येईल. जसं आपण पाहिलं हे प्रभारी वैद्यकीय अधिकारी होते, यांनी आपल्यासोबत बोलले की आज फक्त 150 लसींचं जे आहे यांना पुरवठा करण्यात आलेला होता. मात्र ते सुद्धा लस संपले आहेत. काही नागरिकांच्या काही प्रतिक्रिया मिळतील का इम्रान? ज्येष्ठ नागरिकांच्या काही प्रतिक्रिया मिळतील का? अगदी सर, मी प्रयत्न करतो नागरिकांसोबत बोलण्याचा. नागरिक आहेत. काका काय म्हणणार? काका काय म्हणणार, आपण कशासाठी इथं आला होता आणि आपण काय इथला आपल्याला अनुभव आला, काय म्हणणार? थोड़ा जोरात बोला. औषध बैठता थोड़ा चांगले. अच्छा, आपने लस किस लेने क्या लस लेने आए थे आप? तो आपको लस मिली? नहीं, कल सुबह में आएंगे, लेट हो गया, कल सुबह में आएंगे. अच्छा, लेट हुआ, आपको लस नहीं मिली है. सर, अजून काही नागरिकांसोबत आपण बोलायचा प्रयत्न करणार आहोत. सर, काय म्हणणार, आपण कशासाठी इथं आला आहोत, काय कारणाने इथं आला? आपण प्राथमिक आरोग्य केंद्र आहे हा तळेगावचा, आपण काय कारणाने इथं आला? लस घेण्यासाठी आला. तुम्ही लसची नोंदणी केली आहे का याच्या अगोदरचा 1 डोस घेतलेला आहे? 1 डोस घेतलाय, आता तुम्ही आलाय. तर सध्या इथं सांगण्यात येतंय की लस यांच्याकडे जे आहे ते साठा नाहीये, लसीचा साठा जे आहे ते संपलेला आहे. त्याबद्दल आपण काय म्हणणार? लसचं जे साठा आहे, आता सध्या लस उपलब्ध नाहीये, त्याबद्दल आपण काय म्हणणार? जसं आपण पाहू शकता सर, नागरिक इथे बोलायला थोडीशी घाबरतायत, आपण असं म्हणू शकता. पण काही अन्य नागरिकांच्या, महिलांच्या काही प्रतिक्रिया आपल्याला मिळतील का? महिलांसोबत आपण बोलायचा प्रयत्न करणार आहोत. ताई, काय म्हणणार, आपण काय कारणाने इथं आला आहात? एकच लाईव्ह चालू आहे ताई, पत्रकार आहेत आम्ही, काय नाही. काय कारणाने आपण इथं आला आहात आणि कशा प्रकारे आपल्याला इथं अनुभव आलाय, काय? व्हॅक्सिनेशनसाठी आलो आम्ही. ऑनलाईन आमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. ऍज पर द डेट आम्ही ते व्हॅक्सिनेशनसाठी आलो. ताई, आता इथे जसं अधिकारी आम्हाला बोलले आहे की लसींचं जे साठा आहे, लसींचं जे स्टॉक आहे ते फक्त 150 लस आले होते आणि ते आता संपलेले आहेत. त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया असते? आम्ही आता बोलतो काय म्हणतात. जसं अजून काही नागरिक आहेत. ताई, काय म्हणणार आपण? ताई, काय म्हणणार, आपण इथे या ठिकाणी आला आहोत, काय कारणाने आपण आला आहोत आणि कसं काय आपला अनुभव? लस घेण्यासाठी आलो, नाही मिळालेली. साधारण तुम्ही किती तास केलं होतं का इम्रान? रजिस्ट्रेशन केलं होतं? रजिस्ट्रेशन केलं होतं ताई आपण? रजिस्ट्रेशन केलंय, 1 तास झाला इथे येऊन, पण तुम्हाला लस भेटली नाहीये. बरं, इथे लसींचं त्या ठिकाणी इम्रान त्या ठिकाणी टोकनची व्यवस्था वगैरे काही करण्यात आलेली नाही का? अगदी सर, म्हणजे लोकांची जी आहे बसण्याची व्यवस्था नाहीये. आपण पाहू शकता नागरिक इथे भरपूर नागरिक उभे आहेत. आता तरी म्हणजे जसं नागरिकांना कळलं आहे की लसींचा साठा संपला आहे, तर गर्दी इथे संपलेली आहे. पण मात्र जेव्हा मी आलो होतो इथे नागरिक इथे आपल्या आपल्या गाडीवर बसलेले होते, अगदी गर्दी करून बसलेले होते. म्हणजे सोशल डिस्टन्सिंगचं सुद्धा पालन होत नव्हतं. एकंदरीत या ठिकाणी जर का गर्दी होऊन एक कोविडचा जर प्रसार झाला तर त्याला जबाबदार कोण, असा सुद्धा प्रश्न निर्माण होतो. नक्की. तर आपण पाहतोय की आता 7 तारखेपासूनचा आजपासून सुरू झालेला मावळ तालुक्यातला काही शहरांमधला हा
एकूणच लॉकडाऊन दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढते आणि एकूणच आरोग्य सेवेचं आणि लसीचं कारण सांगून नागरिक जे आहेत हे घराबाहेर पडतायत, मात्र पोलीस प्रशासनाकडून त्याचं क्रॉस चेक सुद्धा होत आहे. रेश्मा, नागरिकांना प्रशासनाकडून, नगर परिषदेकडून वारंवार सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि सोशल मीडियामधनं किंवा प्रसार माध्यमातून याविषयीची संपूर्ण माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. परंतु जसं की आपण पाहिलं आताचा जो ग्राउंड रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये आपण मोस्टली पाहतोय की लोक लसीकरणासाठी किंवा वैद्यकीय औषध उपचारांसाठी बाहेर पडलेले आहेत. काहींना बँकांची काही कामं असतील त्यासाठी बाहेर पडलेत. तर इथे सगळ्यात महत्वाचा मुद्दा की जे आता आपले प्रतिनिधी इम्रान शेख यांनी सांगितलं की लसीकरण केंद्रावरती गर्दी झालेली पाहायला मिळाली. सकाळी जर आपण पाहिलं तर साधारण 9 ते 11च्या दरम्यान इथे प्रचंड गर्दी असते. लोकांचा संभ्रम आहे लसीच्या बाबतीत की लस कधी मिळेल काय, म्हणजे रजिस्ट्रेशन करून सुद्धा अपुऱ्या लस. तर याच्यावरती प्रशासनाने काम करणं खरं तर खूप महत्वाचं आहे. हा लसीचा जसा मुद्दा आहे रेश्मा, आपण बोललात की खरं तर ह्याच्यावरती एक स्पेशल आपण रिपोर्ट करूया. नागरिकांना जो नाहक त्रास होतोय खरं तर त्याचा जाब सुद्धा आपण प्रशासनाला, शासन प्रशासनाला विचारूयात. मात्र एकूणच आज ज्या विषयाच्या अनुषंगाने आपण बोलतोय की एकूणच मावळ तालुक्यातल्या काही प्रमुख शहरांमध्ये जो सुरू असलेला लॉकडाऊन आणि नागरिकांकडून त्याला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतोय. हो, कारण हे आता होणं फार गरजेचं होतं. जसं आपण पाहिलं की तळेगाव नगर परिषद, लोणावळा नगर परिषद, वडगाव नगर पंचायत आणि कामशेत या काही मावळ तालुक्यातल्या प्रमुख शहरांमध्ये जी कोरोनाची रुग्णसंख्या वाढत होती त्या अनुषंगाने हे लॉकडाऊन जाहीर केलेले 7 मे ते 12 मे. यामध्ये फक्त वैद्यकीय सेवा, मेडिकल स्टोअर आणि सकाळी 7 ते 9 दूध विक्री वगळता अन्य सर्व सेवा दुकानं बंद आहेत. त्यामुळे नागरिकांनी आता तरी प्रशासनाला सहकार्य करावं, कारण रुग्णसंख्या झपाट्याने वाढते आणि वैद्यकीय सेवा सुविधांचा प्रचंड अभाव आहे. लसीकरणाचं चित्रही आपण पाहिलेलं आहे. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये नागरिकांनी जो सहभाग दाखवलाय या लॉकडाऊन मध्ये, जे काही त्यांच्याकडनं जे सहकार्य लाभलंय ते फार महत्वाचं आहे. आणि इथून पुढच्या काही काळामध्ये म्हणजे 12 तारखेपर्यंत जोपर्यंत हे लॉकडाऊन आहे, नागरिकांनी अशाच प्रकारे प्रशासनाला सहकार्य करणं इथं महत्वाचं असतंय. नक्की. तर आपण बघितलं की आता 7 ते 12 मे दरम्यानचा हा लॉकडाऊन आणि एकूणच लोणावळा, कामशेत आणि तळेगाव शहरामधली जी काही परिस्थिती आहे त्या ठिकाणचे नागरिक प्रशासनाला कशा पद्धतीचं सहकार्य करतं याबाबतचा आपण आढावा घेतला. आता मात्र जे प्रश्न उपस्थित होत आहेत की मावळ तालुक्यातले कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आणि एकूणच हॉस्पिटलकडून त्यांची होत असणारी लूट यावरती शासन प्रशासन काही बोलणार आहे का, लोकप्रतिनिधी काही बोलणार आहेत का. त्याचप्रमाणे एकूणच लसीचा जो काही राज्यातला, देशभरातला गोंधळ आहे हा साहजिक मावळामध्ये सुद्धा पाहायला मिळतोय. पण स्थानिक प्रशासन आणि त्या स्तरावरती आपल्याला काही नव्याने उपाययोजना करता येतील का, ज्याने एकूणच या ज्येष्ठ नागरिकांना जो नाहक त्रास होतोय हा त्रास होणार नाही आणि यासाठी काही उपाययोजना ज्या गरजेच्या आहेत, महत्वाच्या आहेत, या उपाययोजना होणार आहेत का हे सुद्धा महत्वाचं आहे. एकूणच काल जे आमच्या प्रतिनिधी रेश्मा यांनी जो काही रिपोर्ट केलेला होता आणि त्याच्यामध्ये मावळातले जे काही कोविड सेंटर आहे आणि त्या ठिकाणी एकूणच आजारांना कशा प्रकारे आमंत्रण मिळतंय, त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय की निकृष्ट पद्धतीचं जे काही जेवण आहे आणि याच्यावरती शासन प्रशासन काही बोलणार आहे का. शासन प्रशासन मावळ तालुक्यातलं आपल्याला सांगतंय की एकूणच हॉस्पिटलची, कोविड सेंटरची कशा पद्धतीनं त्या ठिकाणी योजना आहेत, उपलब्ध ज्या आरोग्य सुविधा आहेत किंवा कशा पद्धतीने आम्ही चांगल्या सुविधा देतो याचे दावे ते आपल्याला करताना दिसत आहेत. मात्र एकूणच जे काही चित्र आपल्या समोर येत आहे किंवा काल त्याबाबतचा जो काही आवाज न्यूजने रिपोर्ट केला होता त्यावरूनची आपल्याला परिस्थिती समोर येईल आणि त्यामुळं आता खरं तर लॉकडाऊनला चांगलं सहकार्य नागरिक करतायत. मात्र नागरिकांना सुद्धा चांगल्या सोयी उपलब्ध होणं हे त्यांचं खरं तर त्यांचा तो हक्क आहे आणि याबाबत शासन प्रशासन स्तरावरती काही योग्य उपाययोजना होतील या आपण अपेक्षा करूयात. आणि खरं तर अशा विषयांना घेऊन आपण सातत्याने प्रश्न विचारत राहू, भूमिका मांडत राहू. याबाबत आपल्याला काय वाटतं कमेंट करा. आजच्या या
चर्चेमध्ये तुर्तास एवढं. पुन्हा नवीन विषय घेऊन नवीन चर्चा करूया. धन्यवाद.